प्रमोद जगताप प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रमोद, आपण पाहतोय बदलापूर प्रकरणाचे आता पडसाद थेट दिल्लीमध्ये सुद्धा उमटलेले आहेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सकाळपासून बदलापूर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट या गोष्टीमुळे उठल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। सगळ्या ठिकाणावरून या घटनेचा निषेध केला जात असताना सुद्धा केंद्रीय बाल हक्क आयोगाकडून देखील या घटनेची दखल घेतली गेलेली आहे आणि आगामी काळामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये एक पथक जे आहे ते बदलापूरला देखील पाठवलं जाणार आहे बाल हक्क आयोगाकडनं आणि घटनेची संपूर्ण माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे। खरं तर आरोपीला कडक शिक्षा केली जावी अशा पद्धतीची भूमिका सगळ्याच स्तरावर मांडण्यात गेलेली आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील गांभीर्य बोलताना अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली होती आणि त्यानंतर आता राजधानी नवी दिल्लीमधून या सगळ्याचे पडसाद उमटून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडनं लवकरच टीम जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे अधिकचा तपास सुद्धा केला जाईल। प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून सुद्धा आता या संदर्भात तपास केला जाणार आहे, या संदर्भातली एक समिती पाठवली जाणार आहे। बदलापूर प्रकरणाचे आपण पाहतोय पडसाद थेट दिल्लीमध्ये सुद्धा उमटलेले आहेत।